विषयक परिवर्तन। सर्वप्रथम मी कोशिश फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमाबद्दल गणेश ठाकूर सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो। आज मी माझ्या आवडत्या विज्ञान नायकाबद्दल बोलणार आहे। भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली। हा भारतासाठी अभिमानाचा क्षण होता आणि भारतीय वैज्ञानिकांचा खरा विजय होता। परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या युनिव्हर्समध्ये म्हणजे या विश्वामध्ये चंद्र आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, सौर यंत्रणा म्हणजे सोलार सिस्टीम आहे। हे या जगाला कोणामुळे माहीत झालं? तर त्या विज्ञान नायकाचे नाव होते गॅलिलिओ गॅलिली। गॅलिलिओ यांचा जन्म इटलीमध्ये इसवी सन 1564 या साली झाला। लहानपणापासूनच त्यांना आजूबाजूच्या गोष्टींबद्दल खूप कुतूहल होते। त्यांना आकाश, तारे, ग्रह, चंद्र याबद्दल जाणून घ्यायचं होतं। त्यांनी बनवलेलं टेलिस्कोप म्हणजे दूरदर्शक दुर्बीण हे त्यांच्या आयुष्यातलं मोठं योगदान ठरलं। आधी छोट्या दुर्बिणी होत्या, पण गॅलिलिओ यांनी त्या अधिक चांगल्या बनवल्या जेणेकरून त्याचा उपयोग आकाश बघण्यासाठी करता येईल। त्यांनी त्याच दूरदर्शक दुर्बिणीने आकाश पाहिलं आणि नवे नवे शोध लावले। त्यांनी पाहिलं की चंद्र हा गुळगुळीत नसून त्यावर खड्डे व डोंगर आहेत। त्यांनी हे सुद्धा पाहिलं की ज्युपिटर या ग्रहावर 4 उपग्रह म्हणजेच मून आहेत। त्या काळात हे खूप आश्चर्यकारक होतं, कारण याआधी आपल्याला आपला चंद्र माहित होता। त्यानंतर त्या 4 उपग्रहांना गॅलिलियन रिंग्स असे संबोधले गेले। त्यांनी हे सुद्धा बघितलं की व्हीनस या ग्रहाचा आकार व रूप बदलतो। त्या काळात अनेकांना वाटायचं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, पण गॅलिलिओ यांनी दाखवून दिलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते। अनेकांना ती गोष्ट त्या काळात पटत नव्हती। अनेकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण गॅलिलिओ खूप धाडसी होते। त्यांनी आपली मतं बदलली नाही, विज्ञानावर विश्वास ठेवला। आज आपण विश्वाबद्दल जे काही जाणतो त्यामध्ये खूप मोठा वाटा गॅलिलिओ यांचा आहे। म्हणूनच गॅलिलिओ यांना आधुनिक विज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं। त्यांनी आपल्याला शिकवलं की नेहमी प्रश्न विचारावे, निरीक्षण करावं आणि सत्यावर ठाम राहावे। मित्रांनो, मला गॅलिलिओ आवडतात कारण ते खरे विज्ञान नायक आहेत। त्यांनी दाखवून दिलं की विज्ञानासाठी निरीक्षण, कुतूहल आणि धैर्य आवश्यक आहे। या प्रसंगावर मला 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात। ब्रह्मांडामध्ये आकाश, तारे, ग्रह सारे काही नुसत्या डोळ्यांनी बघता येणार नाही। गॅलिलिओनी केले प्रयत्न, घेतले कष्ट अपार, मेहनतीची फलश्रुती म्हणजेच टेलिस्कोपचा आविष्कार। यामुळेच मला गॅलिलिओ आवडतात। धन्यवाद।